हाय फ्रेंड्स, आज आहे करवा चौथ. करवा चौथसाठी मी अशी काही मेहंदी लावली होती. कशी वाटली नक्की सांगा. त्या मॉर्निंगचे इथे 4:30 वाजले आहेत. व्ह्यूज बघू शकता. मला सरगी बनवायची होती म्हणून स्वयंपाकघरात आले. थोडंसं आवरून घेतले. मी रात्रीचं सगळं आवरून ठेवते, तरी पण थोडंसं ओल्या कपड्याने किचन कट्टा वगैरे पुसून घेते. सरगीमध्ये मी इथं शेवयाची खीर बनवली होती. आणखीन बनाना, एवढं काही ड्रायफ्रूट्स वगैरे सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, म्हणून हेच काही काही गोष्टी खाऊन घेतलं. त्यानंतर मनूचं असं काही चाललं होतं, तिला पण सगळं मला मला असं करत होती. तिचं सध्या ना असंच काहीतरी चालू आहे. सगळं काही मला मला असं बोलते. आमच्या हातात जरी काही दिसलं ना, ती धावून धावून येते आणि मला पाहिजे, मला द्या, असं म्हणजे तिचं सध्या असंच काहीतरी चालू आहे. त्यानंतर नारळ पाणी पिलं मी इथं. नारळ पाणी म्हणजे आता पाणी घ्यायचं नसतं ना सूर्य उदयाच्या नंतर. ऑलरेडी बॉडी छान अशी डिहायड्रेट राहायला पाहिजे मॉर्निंगपासून, म्हणून छान नारळ पाणी पिलं. त्यानंतर आधी तिचं आवरायचं होतं. आज माझं तर फास्टिंग आहे. हे पण मॉर्निंग गेले होते ड्युटीला, सो स्वयंपाकात एवढं काही नाही बनवलं. फक्त राईस म्हणजे फोडणीचा भात बनवलं मी. नाश्त्याला पण काय नाही बनवलं, कारण तिच्यासाठीच केवढं बनवणार ना, ती एवढंसं खाते, मग एवढंच नाश्ता कसं बनवायचं, म्हणून तिला समजावलं छान की आज भात खाऊन घे, नाश्ता उद्या बनवते असं तसं. मग ती ओके बोलली. फोडणीचं भात बनवलं. त्यानंतर तिचं काही काही गोष्टी होते, आवरून घेतल्या सगळं. आंघोळ स्नान वगैरे मनूचं पण मध्ये मध्ये असतं तिचं. हे सगळं काम घरचं बघत परत मनूला पण सांभाळावं लागतं. तिला पण खाऊ घालणं, पिऊ घालणं, अशा काही गोष्टी असतात. तेच करत मी किचनचं आवरत होते. एकीकडे दूध ठेवले होते, आणखीन एकीकडे राईस लावले. त्यानंतर आदूला आंघोळ वगैरे घालून तिला रेडी केलं स्कूलसाठी, कारण तिला स्कूलला सोडाय पण मला जावं लागतं. हे तर नाही आहेत, मॉर्निंग गेलेत म्हणून माझीच ड्युटी होती आजची. त्यानंतर तिचं काही असं चाललं होतं की काल स्नॅक्स मी तिला ना, ती बोलली मला चॉको चिप्स दे. आणखीन मी तिला केळी दिले होते, ते नाही आवडत तिला केळी. पण तिला सांगितलं की चॉको चिप्स होते, कारण केळी तिला म्हटलं तर ती मग जिद्द करणार, हे नको नको, म्हणून तिला नाही सांगितलं. पण तेच ती बोलत होती की आज असं नको करू, आज तरी चॉको चिप्स दे. मला एक सांगून तू एक दिलीस, असं काही म्हणत होती. पण ती थोडं रागाला पण आली होती. समजावलं तिला आज देणार नक्की म्हणून. तिला सोडून आल्यानंतर घरचं काही काम होतं, खूप सारं काम होतं. म्हणजे अंघोळ पाणी, पूजा वगैरे करून घ्यायचं होतं. सगळं करून घेतले. मनूला वगैरे स्नान, हे ते गोष्टी सगळं आवरून घेतलं, घर वगैरे. मग इथं मार्केटमध्ये ना मी काल गेले होते. मला फुलं गजरा पाहिजे होता. संध्याकाळी गेलो होतो, त्यामुळं पण गजरा एकदम असा वेगळाच असतो. इकडं गजरा अर्धा पाला घालतात आणि अर्धा फुलं घालतात. मला काही एवढं नाही आवडत, म्हणून ओपन फुलंच मी घेऊन आले. ओपन फुलं पण देत नव्हते. थोडंसं 2-3-4 ठिकाणी विचारले, कोणाकडे पण ओपन फुलं एवढे अवेलेबल नव्हते. ते होते पण थोडे वेगळेच होते, अशा प्रकारचे नव्हते. म्हणून मी परत एक जणाकडे होते, ते पण देणार नव्हते. पण तरी काय त्यांना थोडंसं बोलून मी घेऊन आले. गजरा त्याने देतात, पण त्याच्यामध्ये पाला असतं. मला एवढं काही नाही आवडत ते, म्हणून घरीच असा छान गजरा. मनू पण झोपली होती, म्हणून गजरा बनवायला घेतला मी. आणखीन घरचं पण खूप काही काम होतं, आवरायचं होतं. जसं की स्वयंपाक वगैरे मला 1-1.5 तास तरी आधीच आवरायला घ्यावं लागेल स्वयंपाक वगैरे, कारण स्वयंपाक मला असं लागलं म्हटलं कंटिन्यू तर करायला येणार. मनूचं बीचमध्ये तिनं रडते, तिला घ्यावं, तिला खेळवा, असं होतं. म्हणून मग डिले होता ना. 1-1.5 तासामध्ये सगळं स्वयंपाक होऊन जातं. पण मनू असल्यामुळे ती सध्या छोटी आहे, तिला घेत करत तिच्यासोबत खेळत ह्या पद्धतीने करावं लागतं. म्हणून कामाला ना थोडंसं उशीरच होतं आहे मला सध्या तरी. त्यानंतर गजरा वगैरे बनवून झाल्यानंतर मी रात्रीचं स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरून घेतलं. आवरून घेतल्यानंतर आदू पण स्कूलमधनं आली होती. तिचं आज गंमत म्हणजे काय, तिने चॉकलेट आणलं होतं मनूसाठी, कारण तिला पण स्कूलमध्ये दिलेलं चॉकलेट होतं. तिनं नाही खाल्ली, तिला शेअरिंग करायचं होतं मनूसोबत, म्हणून ती घरी घेऊन आली होती तो चॉकलेट. रात्रीचा 9:30 वाजले आहेत आता. तर तुम्ही बघू शकता चंद्रमा तर आले. पूजाला थोडासा वेळच झाला आहे, कारण अर्ध्या तासाआधीच ते आले होते. माझं थोडंसं आवरणं राहिलं होतं, म्हणून वाट काही बघायची गरज नाही पडली, कारण लवकर आलेत. हमेशा 10 म्हणजे 9:30च्या नंतर असं येतात. ह्यावेळेस 9च्या पण 10 मिनिट आधीच आले आहेत चंद्रमा, सो थोडंसं इथं वेळ लागला. त्यानंतर पूजाला वगैरे वेळ, फुलं, हे ते गोष्टी, असं काही पूजा करून घेतले मी. तुम्ही बघू शकता. उगाच सिंपल अशीच रेडी झाली आहे मी, कारण हेवी साडी वगैरे घातलं तर मनूला घ्यायचं असतं, ह्या त्या गोष्टीमध्ये होणार नाही, म्हणून साधंसंच मी सिंपल असं रेडी झाली आहे.
त्यानंतर पूजा अशी काही करून घेतली. चंद्रमाची पूजा केली आधी, त्यानंतर अहोची पण पूजा, त्यांना कुंकुम वगैरे लावलं, आणखीन चंद्राला पण अर्घ वगैरे दिलं. त्यानंतर छन्नीमध्ये असं काही आमच्याकडे तर असं करतात, तुम्ही कसं करता नक्की मला सांगा. म्हणजे करवा चौथ शक्यतो सगळे असंच करतात, पण त्यामध्ये पण काही गोष्टी असल्या तर जो काही मिस झाले तसं काही असेल तर मला नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ पण कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणखीन पूजा वगैरे झाल्यानंतर पण बराच आम्हाला फोटो काढण्यात त्या गोष्टीमध्ये खूप वेळ गेला. त्यामध्ये आदिती पण होती, तिला पण फोटो वगैरे काढायचं तिनं पण तिचं पण असं काही चालू असतं, आम्ही काहीतरी करायला म्हणून तिला पण असं असतं की माझं पण काढा, मला पण घ्या, असं असतं तिचं. पण नाराज पण नाही करू शकत ना छोट्या मुलांना, म्हणून तिला पण फोटो व्हिडिओज वगैरे तिचे पण केले आहेत मी छान. त्यानंतर हे जेवणासाठी पण सिंपलच काहीतरी बनवलं होतं. कुठलीही पूजा सणवार असल्या की ना मी कंपल्सरी यांच्या पाया नक्की पडते. त्यानंतर स्वयंपाकात मी सिंपलच असं काही बनवलं होतं, एवढं काही नाही बनवलं, कारण मनू असते म्हणून लवकर आवरून घ्यावं लागतं, म्हणून एवढं काही हेवी गोष्टी मला सध्या तरी करता नाही येत. पूजा झाल्यानंतर सध्या काय होतं माहिती आहे, करवा चौथनंतर मला ते मॉर्निंगपासून पाणी नाही पिलोत, फक्त पाणीच प्यायची इच्छा होत होती. सो पाणी मी आधी पूजा झाल्यानंतर छान एक ग्लास आधी मध्ये जाऊन पाणी पिऊन आले होते, आणि तरी पण मला आणखीन पाणी प्यायचीच इच्छा होत होती, माहिती आहे का. हे व्हिडिओ घेतलेला आहे आणखीन एकदा, म्हणजे फोटोमध्ये सुरूच्या व्हिडिओमध्ये एवढं छान नाही आलं म्हणून परत एकदा आम्ही सेल्फी टाईपमध्ये व्हिडिओ घेतलो आहोत. कसं वाटलं नक्की सांगा आजचा व्हिडिओ. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणखीन सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.